28 जानेवारी हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खूप काळा दिवस म्हणून पाहिला जाईल. कारण की ज्या पद्धतीच्या अनेक पद्धतीनं निर्माण झालेल्या परिस्थित्या आणि ज्या पद्धतीने राजकीय वर्तुळात एक नवीन चैतना निर्माण झाली होती, ती चैतन्याला पूर्णपणे काल पाणी फिरवणारा दिवस म्हणून पाहिला गेला. काल जेव्हा 9:15 वाजता अजितदादांच्या अकालिक विमान अपघातातल्या निधनाची बातमी महाराष्ट्रभर पसरली आणि जणू काही महाराष्ट्रात पूर्णपणे शोककळा निर्माण झाली. जो 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 कोणी असो, विरोधक असो किंवा त्यांचा पक्षातील कार्यकर्ता असो, प्रत्येकाच्या तोंडात हळहळ व्यक्त होती. कारण की ज्या पद्धतीच्या सडेतोड भाषेमुळे आणि ज्या सडेतोड उत्तरांमुळे दादांना ओळखलं जायचं आणि कर्मठ एक नेता कसा असावा याची प्रचिती देणारं व्यक्तिमत्व म्हणून दादांकडे पाहिलं जायचं. विशेष करून यावेळेस ज्या पद्धतीने यावेळेसच्या विधानसभेच्या निवडणुकीत या महायुतीची सत्ता आली आणि पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी अजितदादा गटाकडे देण्यात आलं. त्यामुळं प्रसंग पडला की दादांनी स्वतः या बीड जिल्ह्याची जबाबदारी उचलली आणि या स्वतः या बीड जिल्ह्याच्या जबाबदारीमध्ये उचलून जिल्ह्याचा कायापालट करण्याची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे असं प्रत्येकाला वाटत होतं आणि प्रत्येकाच्या अपेक्षा खोलल्या होत्या. कारण की दादांनी ज्या पद्धतीनं विकास कामाचा धडाका लावला, ज्या पद्धतीने शिस्तबद्धपणा सुरू केला आणि ज्या पद्धतीने सामाजिक परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांना आपल्या कार्यकर्त्यांची मोठ बांधून कार्यकर्त्यांना तंबी देत राहिले. कारण की सगळ्या या गोष्टी पाहिल्या ना तर सामाजिक परिवर्तनामध्ये आता खूप काही बदल होणार असं प्रत्येकाला वाटत होतं. सगळ्या गोष्टी जेव्हा पालटत होत्या ना अचानक काल 28 तारखेला सकाळी सकाळी जी बातमी पसरली आणि पसरल्यानंतर सगळ्या बीड जिल्ह्यात जस काय शोककळा पसरली आणि या शोककळेमध्ये प्रत्येकाच्या तोंडात हळहळ. कार्यकर्ते काही रडत होते, काही संवेदना व्यक्त करत होते, काही जण मौन बाळगून फक्त त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्यासारखे होते. आणि या सगळ्या गोष्टीचा जरी विचार केला तर राजकीय खूप मोठा भूकंप दादांच्या या अपघाती निधनामुळे निर्माण झालाय. कारण की नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने दादांनी पूर्ण बीड जिल्हा पिंजून काढला, प्रत्येक गावापर्यंत म्हणजे या 5-6 नगरपालिकांच्या मधल्या ज्या 4 नगरपालिका त्यांनी स्वतःहून अधोरेखित केल्या होत्या, त्या 4 नगरपालिकेमध्ये दादांनी ज्या ज्या पद्धतीने शब्द दिले आणि दादांचा शब्द म्हणजे हा काळ्या दगडावरची रेष. भलेही काही हो पण शिस्तबद्धपणा आणि ज्या पद्धतीच्या कामाची सचोटी दादांची होती ना त्यामुळे प्रत्येक माणसाच्या मनात हेच आशा पल्लवित झाली होती की आता ज्या काही शब्द दादांकडून मिळाले ते आता प्रतिफलित होणार आहेत. सामाजिक परिस्थितीमध्ये त्यांची चांगल्या पद्धतीची वर्णी लागणार आहे आणि या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं दादांनी फक्त हे शब्द दिले नाहीत तर दादांनी तंब्याही दिले. कार्यकर्त्यांना सुधरा अशा पद्धतीचे वाक्य सुनावली. ज्या पद्धतीने दादा नेहमी म्हणायचे की खऱ्या अर्थाने हे हार तुरळ माझ्यासाठी आणत जाऊ नका, कारण की जेवढा मोठा हार तेवढीच मोठी अपेक्षा. हे त्यांचं खोचक बोलणं होतं. हे खोचक बोलणं खऱ्या अर्थानं राजकीय भूमिकेत न पटणार आहे, पण खऱ्या अर्थानं दादांची शिस्त बघितली आणि दादांच्या कामाच्या परिस्थित्या बघितल्या ना तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचा एक विकासामुख नेतृत्वाकडे जी काही गोष्ट असेल, कारण की ज्या ज्या ठिकाणी दिखावा होतो त्या ठिकाणी फसवणूक जास्त होते. प्रत्येकाच्या अपेक्षा वाढत जातात आणि कोणता कार्यकर्ता काय खूप आदर आतिथ्याने स्वागताची तयारी करत नसतो. प्रत्येकाचा काही ना काहीतरी स्वार्थ दडलेला असतो आणि हे स्वार्थ दादांनी जेव्हा पालकमंत्री ची जबाबदारी स्वीकारली त्यानंतरच ही गोष्ट खुणगात त्यांनी सगळ्या बीडकरांच्या कार्यकर्त्यांना बांधून दिली. कसल्याही पद्धतीचं गैरसोयीपणा खपवल्या जाणार नाही, कोणाचीही दादागिरी खपवल्या जाणार नाही. ती भली आप्त असेल किंवा स्वकीय असेल किंवा जिल्ह्यातल्या अन्य कोणाची असेल. आणि ज्या भाषेत दादांनी त्यांचा समाचार घेतला ना ती भाषा सगळ्या बीडकरांच्या कानी आजही चांगल्या पद्धतीने उमटलेली. या झाल्या त्या दादांच्या कामाच्या बाबतीत, परंतु दादांनी ज्या ज्या पद्धतीचे शब्द देऊन ज्या पद्धतीनं बीडचा विकास हा बारामतीच्या पद्धतीने करणार. नेमकं बारामती म्हणजे काय प्रश्न पडला असेल. बारामती म्हणजे की ज्या पद्धतीनं बारामतीची बाजारपेठा ह्या फुललेल्या आहेत, ज्या पद्धतीनं बारामतीचे हे रस्ते आजही
या महाराष्ट्रात एक आयडियल म्हणून पाहिलं जातं, किंवा बारामतीचं जे काही शहराचं जे सौंदर्यीकरण आहे किंवा जे काही विकास आहे तो एक आयडियल म्हणून किंवा रोल मॉडेल म्हणून आम्हाला दाखवलं जातं. त्या पद्धतीनं या बीडचा विकास दादांनी आराखलेला होता. कारण की आमच्याकडे बीडमध्ये शिस्त प्रकारचा शिस्तच नाहीये. कारण की कार्यालयांची परिस्थिती कशी असावी, दादांनी पहिल्यांदा ज्या ज्या ठिकाणी शासकीय मोकळ्या जागा आहेत त्यांची टिप्पणी केली. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ऑफिसेसला जागा नव्हती त्या त्या ऑफिसेसला जागा उपलब्ध करून दिली, त्यांना फंड उपलब्ध करून दिले आणि त्यांच्या बांधकामाची शुभारंभ 15 दिवसा अगोदरच दादा येऊन करून गेले. अशा पद्धतीच्या विकासाच्या आलेखामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी बीडला बांधलं होतं ना, आणि विशेष करून आता ज्या पद्धतीनं नगरपालिका म्हणजे बीड धारूर ही दोन्ही नगरपालिका दादांच्या शब्दांमुळे नागरिकांनी त्यांच्या हातात दिल्या. माणूस पाहिला नाही, परिस्थिती पाहिली नाही, फक्त दादांचा शब्द म्हणून ज्या पद्धतीने दादांनी आपल्या जाहीर सभेमध्ये प्रत्येक प्रश्नावर टीकास्त्र सोडले, भलेही ते कार्यकर्त्यांच्या पचनी पडो किंवा न पडो, दादांनी याची गय केली नाही. आणि यामुळं आता या बीडच्या राजकारणामध्ये बऱ्याच काही गोष्टीवर पाणी फिरणार आहे. आता खऱ्या अर्थानं ही दादाची पोकळी भरून काढण्याची परिस्थिती कोणत्या पालकमंत्र्याकडे असेल हे सांगता येणार नाही. पण जे कोणी पालकमंत्री आता दायित्व बीड जिल्ह्याचं घेतील किंवा बीड जिल्ह्यामध्ये आपल्या कामाची सुरुवात करतील, खऱ्या अर्थानं त्याला दादांची जी ओढलेली बिरबलची रेषा आहे ती रेषा पूर्ण करावी लागणार आहे. कारण की दादांनी खूप काही शब्द देऊन गेले आणि कोणाच्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीची वेळ येईल हे कोणीच सांगू शकत नाही. आणि विशेष करून ज्या पद्धतीनं या नगरपालिकेने दिलेले शब्द, ज्या पद्धतीनं काल बीडच्या नगराध्यक्ष म्हणजे आणि त्यांचे कार्यकर्ते ज्या पद्धतीनं त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव या पटलावर मांडत होते आणि ज्या पद्धतीनं मिळालेल्या शब्दांची प्रतिफलित होण्यासाठी ज्या काही परिस्थित्या निर्माण झाल्या होत्या त्याच्यावर कसं पाणी पडलंय हे स्पष्ट काल त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं. खऱ्या अर्थाने हीच मानवी संवेदनेतली सगळ्यात मोठी एक वैचारिकता आहे, एक दिलेली नांदी आहे की ज्या नांदीच्या भोवतीच संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती फिरते. दादांच्या या कालच्या अकाली झालेल्या अपघातामुळं आणि या परिस्थितीमुळं आज कशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रावर येऊन ठेपली, बीड जिल्ह्याचेच नाही सगळ्या महाराष्ट्राचे राजकारणाची गणितं बदलली, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचीही गणितं बदलली. नेमकं दादांची पोकळी आता कोण भरून काढणार आणि दादांनी दिलेले शब्द आता कशा पद्धतीनं पूर्ण करण्यासाठी पक्ष कंबर कसणार याकडेच सगळ्यांचं लक्ष राहील. आपल्याला याबद्दल काय वाटतं आणि आपल्या मनात काही प्रश्न असतील तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.